कडकडत्या उन्हामध्ये लहान मुलं आईस्क्रीम, सरबत असं काहीतरी थंड थंड हवंय म्हणून हट्ट करत असतील तुमच्या समोर. तर आज मी अशीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. कैरीचं सीझन सुरू आहे, तर आज आपण आंबट गोड चवीचे चटपटीत असे कैरीचे पॉप्सिकल्स तयार करणार आहोत. हे पॉप्सिकल्स बनवायला खूपच सोपे आहेत, शिवाय ह्यात कोणताही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाहीये. फूड कलर सुद्धा तुम्ही इथे नाही वापरलात तरीही चालेल आणि आपण घरगुती असे हे पॉप्सिकल्स तयार करतोय. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही, केमिकल फ्री आहे. तर चला मस्त असे चटपटीत असे हे पॉप्सिकल्स बनवायला सुरू करूया. पॉप्सिकल्स वेगवेगळ्या फळांचे सुद्धा तयार केले जातात. तर आता कैरीचं सीझन आहे, त्यामुळे आपण कच्च्या कैरीचे पॉप्सिकल्स तयार करणार आहोत जे सर्वांनाच आवडतील. चटपटीत कैरीचा आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी मीडियम आकाराच्या 3 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर इथे आपल्याला स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. या भांड्यामध्ये मी मीडियम आकाराच्या ग्लासने 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. झाकण देऊन या पाण्याला एक उकळी काढून घेऊया. पाण्याला इथे उकळी आलेली आहे. आता झाकण काढून घेऊया आणि त्याच्यावरून मी स्टीमरचं भांडं ठेवणार आहे आणि ह्यात आपण आता ह्या तिन्ही कैऱ्या ज्या आहेत त्या ठेवून देऊया. इथे तुम्ही कोणत्याही पातेल्यामध्ये पाणी गरम करून ठेवू शकता आणि वरून एखाद्या चाळणीमध्ये कैऱ्या ठेवून त्याच्यावरून झाकण देऊन सुद्धा ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या तुम्ही स्टीम करू शकता. तर इथे मी आता ह्या तिन्ही कैऱ्या ठेवलेल्या आहेत. झाकण देऊन 10 ते 15 मिनिटसाठी आपण या कैऱ्या वाफवून घेऊया. म्हणजे जोपर्यंत कैऱ्या मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. कैऱ्या शिजल्यानंतर त्याची साल जी आहे ती अशी वेगळी व्हायला लागते कैरीपासून. तर व्हिडिओत पाहू शकता इथे मी साधारण 15 मिनिटसाठी मीडियम गॅसवर या कैऱ्या शिजवून घेतलेल्या आहेत, वाफवून घेतलेल्या आहेत आणि त्याची साल सुद्धा मस्त निघालेली आहे आणि मऊ कैऱ्या झालेल्या आहेत. म्हणजेच कैऱ्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता ह्या कैऱ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या पूर्णपणे थंड करून घेऊया. 20-25 मिनिट जरी ह्या कैऱ्या आपण अशाच वाफवून प्लेटमध्ये काढून ठेवल्या तरी त्या वरून थंड वाटतात पण आतून पूर्णपणे थंड होत नाहीत आणि भरपूर वेळ जातो. त्यामुळे एका बाउलमध्ये मी कैऱ्या अशा साल जी आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी वेगळी करून घेणार आहे. म्हणजे कैऱ्या आतपासून व्यवस्थित अशा पटापट थंड होतात. अख्ख्याच ठेवून दिल्या तर त्या थोड्या वेळाने वरून थंड वाटायला लागतात पण आतून त्या पटकन थंड होत नाहीत आणि मग आपल्याला पल्प काढायला पटापट जमत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने कैऱ्या पटापट थंड करून घ्यायच्या. 10 ते 15 मिनिटातच पटकन थंड होतात आणि मग व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा पल्प काढून घ्यायचा. कैरी पूर्ण इथे थंड झालेली आहे तर मी सर्व पल्प जो आहे त्यातला काढून घेणार आहे आणि त्यात असलेली कोय आहे, बी आहे ती वेगळी करून घेणार आहे आणि साल सुद्धा वेगळी करून घेणार आहे. अशा पद्धतीने कैरी शिजवून घेतल्यामुळे आईस्क्रीम जे आहे ते अजूनच जास्त चविष्ट लागतं. तिन्ही कैरींचा गर इथे मी पूर्णपणे काढून घेतलेला आहे. आता आपण कपाने मोजून घेऊया. साल आणि बी वेगळी केलेली आहे मी. कैरीचा गर असा कपाने मोजून घेतल्यामुळे गर किती निघतोय आणि ती कैरी किती आंबट आहे त्यानुसार आपल्याला किती साखर वापरावी याचा अंदाज येतो. थोडाही गर बाउलमध्ये चिटकलेला असेल तो सर्व काढून ह्या कपमध्ये मोजून घ्यायचा. तर पूर्ण पाऊण कप इतका कैरीचा गर निघालेला आहे. तर ही कैरी जी आहे ती खूप जास्त आंबट नाहीये किंवा खूप कमी सुद्धा आंबट नाहीये. त्यानुसार मी इथे साखरेचा वापर करणार आहे आणि इथे पाऊण कप गर निघालेला आहे तो आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. कैरीची चटणी असू द्यात किंवा कैरीचं पन्हं असू द्या, कोणतीही कैरीची रेसिपी असेल त्यात पुदिन्याची चव जी आहे ती भन्नाट लागते. त्यामुळे आपण इथे पुदिन्याची काही पानं वापरणार आहोत. 15 ते 20 इथे मी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घातलेली आहेत. त्यानंतर पाऊण कप आपला कैरीचा गर निघालेला आहे त्यासाठी मी अर्धा कप साखर घेतलेली आहे. थोडे आंबट गोड चव हवी आहे त्यामुळे मी कमी साखर वापरलेली आहे. यापेक्षाही कमी साखर तुम्ही इथे वापरू शकता. 1 छोटा चमचा काळं मीठ आणि थोडंसं चिमूटभर हिरवा रंग घातलेला आहे. घरात बनवत असाल तर हिरवा रंग स्किप केलात तरीही चालेल, चव बदलत नाही. फक्त रंग थोडासा हिरवा नाही दिसत पण चव जी आहे ती तशीच्या तशीच राहते. त्यामुळे हिरवा रंग नाही घातलं तरीही चालेल. लहान मुलांना देत असाल तर बिलकुल घालू नका. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत. मिक्सरला हे मी छान स्मूथ असं वाटून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा मी अर्धा कप पाणी घालून पुन्हा हे वाटून घेतलं आणि पाहू शकता मस्त हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण मी इथे घट्ट ठेवणार आहे थोडं, पण तुम्ही अजूनही ह्यापेक्षा पातळ केलं तरीही चव बदलत नाही, चव ती तशीच राहणार. फक्त ह्याहून जर पातळ करत असाल तर इथे तुम्ही साखर आणि काळ्या मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार इथे घाला, ऍडजस्ट करा.
तर इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे. मी थोडं घट्टच ठेवलेलं आहे. इथे मी पॉप्सिकल्स बनवण्याचा जो साचा असतो तो मी घेतलेला आहे. ह्या साच्यामध्ये हे मिश्रण भरून घेणार आहे. जर तुमच्याकडे हा साचा नसेल तर तुम्ही इथे कोणत्याही कपमध्ये किंवा ग्लासमध्ये सुद्धा भरून हे पॉप्सिकल्स तयार करू शकता. फक्त कपच्या वरून एक फॉईल पेपर लावायचा आणि त्याच्यावरून जी स्टिक मिळते आईस्क्रीमची ती घालायची. फूड कलर इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला एकदम हेल्दी हवंय, कोणतंही केमिकल वगैरे नकोय, तर तुम्ही फूड कलर सुद्धा इथे अवॉइड करा. आता हे मिश्रण मी पूर्ण भरून घेतलेलं आहे. हा साचा एकदा टॅप करून घ्यायचा, म्हणजे आतमध्ये कुठेही हवा असेल तर ती निघून जाईल आणि मिश्रण सगळ्या बाजूने चांगलं व्यवस्थित असं पसरेल. आता आपण हे फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया. 7 ते 8 तासासाठी मी हे फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवून देणार आहे. जर तुमच्या फ्रीजरमध्ये पटकन आईस्क्रीम वगैरे सेट होत नसेल तर एक काम करायचं, एका गोल ताटामध्ये किंवा गोल डब्यामध्ये पाणी घालायचं आणि त्यात हा साचा ठेवून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा. म्हणजे त्या डब्यामध्ये किंवा ताटामध्ये सुद्धा बर्फ साचतं आणि आईस्क्रीम पटकन सेट व्हायला मदत होते. 8 तासानंतर हे पॉप्सिकल्स चांगले सेट झालेले आहेत. फ्रीजरमधून हा साचा काढल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये हा साचा 30 ते 40 सेकंदसाठी ठेवून द्यायचा. 30-40 सेकंद नंतर आपल्याला साचा पाण्यामधून काढून घ्यायचा आहे आणि हे पॉप्सिकल्स जे आहे ते डिमोल्ड करून घ्यायचं आहे. जर डायरेक्ट हे पॉप्सिकल्स तुम्ही काढायला गेलात तर ते पटकन साच्यामधून निघणार नाही, त्यामुळे पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे ते पटकन डिमोल्ड होतात. तर अशा पद्धतीने मस्त चटपटीत असे आपले कच्च्या कैरीचे पॉप्सिकल्स तयार झालेले आहेत, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील. या पॉप्सिकल्सच्या मिश्रणामध्ये तुम्ही जलजिरा वगैरे सुद्धा वापरू शकता. त्याने अजून हे पॉप्सिकल्स खूप चविष्ट होतील, चटपटीत होतील. पण इतके साहित्य वापरले तरी हे पॉप्सिकल्स खूपच चटपटीत आणि मस्त आंबट गोड चवीचे तयार होतात. तर चला मग पटापट ही रेसिपी ट्राय करा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला द्या. भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.